भाजप जिल्हाध्यक्ष आणि मंत्री प्रसार माध्यमांची भूमिका दुर्दैवी आहे असे राजू तोडसाम यांनी सांगितले। राडेगाव आदिवासी मुली विक्री आरोप प्रकरणात भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनीच भाजपला घरचा आहेर दिला आहे। भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी चुकीची माहिती दिली आहे। या सर्व प्रकरणाचा अपप्रचार करण्यात आलेला आहे असं थेट विधान भाजपचे आमदार राजू तोडसाम यांनी केले आहे। त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष आणि मंत्री यांनी प्रसार माध्यमांना चुकीची माहिती तर पुरवली नाही ना, हा प्रश्न निर्माण झाला आहे। तर दुसरीकडे प्रसार माध्यमांनीही कोणतीही शहानिशा न करता या गंभीर प्रकरणात कव्हरेज केल्याने सर्वसामान्य नागरिकांची संशयाची सुई चॅनलकडे जाताना दिसत आहे। राडेगाव प्रकरणात ज्या 34 आदिवासी मुलींची विक्री अन्याय अत्याचाराचा दावा केला गेला तो चुकीचा असून यामुळे आदिवासी मुलींचाच नव्हे तर संपूर्ण आदिवासी समाजाचाच अवमान झाल्याचे सांगत प्रसार माध्यमांची भूमिका दुर्दैवी असल्याचेही आमदार राजू तोडसाम म्हणाले। पाहूया एकंदरच राजू तोडसाम काय म्हणाले। यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव विधानसभेमध्ये खास करून राडेगाव शहरामध्ये एक 2 दिवसापासून आदिवासी मुलींच्या संदर्भात एक दुर्दैवी बाब प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सातत्याने दाखवली जात आहे। परंतु जी बाब माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण आणि सन्माननीय मंत्री महोदय यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या संदर्भात मला त्याचं स्पष्टीकरण देणं फार अपेक्षित वाटलं। कारण की ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे हे मला आवर्जून सांगणे या ठिकाणी वाटतंय। कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे। त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही अशा सविस्तर चर्चा मी सन्मान्य एसपी साहेबांसोबत माननीय कुमार चिंतासोबत चर्चा केली। त्या चर्चेमध्ये मला निदर्शनात आलं की जी काही व्हिडिओ क्लिप आली ते व्हिडिओ क्लिप कुठली आहे, कसं आहे, ते एक व्यक्ती आहे, ते ठरलेले व्यक्ती आहे, त्याचे ते बॉयफ्रेंड आहे हेच लक्षात आलं। आणि त्याच्यानंतर ज्या घटना दाखवलेल्या आहेत या 2 वर्षांमध्ये 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या। त्या 63 घटनांपैकी केवळ 3 घटना व्हेरीफाय व्हायच्या आहे, बाकी सगळ्या झालेल्या आहे। आणि दुसरी गोष्ट, जी घटना या 2 दिवसामध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे। जेवढ्याही घटना मी चेक केल्या त्या पोलीस स्टेशन एसपी ऑफिसकडे बसून त्यामध्ये एकही आदिवासीची मुलगी नाही, एकमेव आदिवासीची मुलगी होती। ती मुलगी वयानं कमी होती आणि त्यांना लग्न करायचं होतं आणि ती लग्न करण्यासाठी तयार होते, नातेवाईकही होते आणि हे होते, परंतु ते त्यांचं काहीतरी डिस्प्यूट वातावरण झालं किंवा त्या ठिकाणी वयाचा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि म्हणून तेवढीच एक घटना एक आदिवासी समाजातली प्रधान समाजाची मुलगी आणि प्रधान समाजाचाच व्यक्ती त्यांची ते दुसऱ्यांदा लग्न करण्याचा जो विषय होता की त्यांची त्याची पहिल्या पत्नी मरण पावली आणि त्याला दुसऱ्यांदा लग्न करायचा, अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी दोन्ही घटना एकाच जातीच्या प्रधान समाजाच्या। आणि एवढीच एक घटना जर आदिवासी समाजाची जर सोडली तर दुसरी कुठलीही घटना या 2 वर्षामध्ये आदिवासी मुलींच्या संदर्भात किंवा आदिवासींच्या संदर्भात झाली नाही, अशा प्रकारचं स्पष्टीकरण सन्माननीय कुमार चिंता अधीक्षक यवतमाळ यांनी मला दिलं। त्यामुळे अशा प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये अशा प्रकारची विनंती मी एक आदिवासीचा आमदार म्हणून या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।